गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे चॅप्टर जे आहे ते स्टार्ट केलेले आहे. त्यातल्या बेसिक प्रॉपर्टीज ज्या फ्लुइड्सच्या आहे त्या आपण बघितल्या. त्याच्यानंतर प्रेशरची क्वांटिटी काय आहे किंवा प्रेशर कशा पद्धतीने आपण एखाद्या नॉर्मल बॉडीवरती प्रोड्यूस करू शकतो त्याचा आपण थोडासा पार्ट जो आहे तो रिव्ह्यू केला. एक इक्वेशन त्याचं जे आहे ते आपण डिफाईन केलं. त्यासाठी एक कंटेनर घेतला होता, त्यात वॉटर ठेवलं होतं आणि त्या वॉटरवर एक्झर्ट होणारा जे फोर्स आहे ड्यू टू वॉल ऑर बेस बॉटम त्या कंटेनरचा आणि कंटेनरचे वॉल याच्यामुळे किती प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट होऊ शकतो याचं आपण डेरिवेशन बघितलं. सिम्पल डेरिवेशन ते होतं. आजच्या लेक्चरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो पॉईंट आपण आज क्लिअर करू. ओके. समोर तुम्हाला थोडंसं एका वेगळ्या इफेक्टने तुम्हाला हा पॉईंट समजवण्याचा प्रयत्न करू. काही तुम्हाला जर समजा नोट डाऊन करायचं असेल तर नोटबुक जी आहे ती प्रत्येक लेक्चरला रब नोटबुक ती सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो भाग महत्त्वाचा वाटला किंवा जो असा मेन्शन करावा असा वाटला किंवा की ज्याच्यावर इम्पॉर्टन्स आहे तसा भाग तुम्हाला जर वाटला तर तो तुम्ही नोट डाऊन करू शकतात. ओके. ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण सुरुवात करू. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो जनरली आपण अर्थच्या सराउंडिंगमध्ये किंवा अर्थच्या सरफेसवरती त्याला आपण अभ्यासू शकतो. अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ अ फ्लूड नेमली एअर. आता अर्थ ॲटमॉस्फिअरचा जर विचार केला तुम्ही तर मोस्ट ऑफ अर्थवरती आपल्याला माहिती की त्या ठिकाणी एअर जी आहे ती प्रेझेंट असते, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ फ्लूड. पण नेमकं त्या फ्लूडमध्ये काय, तर फ्लूडमध्ये आपण लिक्विड गॅसेस एअर असा फॉर्म घेतो. मग इनडायरेक्टली त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ एअरचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, बरोबर. म्हणून आपण त्या ठिकाणी त्या पॉईंटला इथं जो अर्थ ॲटमॉस्फिअरचा जो प्रकार आहे किंवा अर्थ ॲटमॉस्फिअरचा जो पोर्शन आहे त्याला आपण एअरने त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो, असं त्याचं आपण ह्या ठिकाणी त्या पॉईंटला या ठिकाणी क्लिअर करू शकतो. ओके. म्हणजे इनडायरेक्टली अर्थ ॲटमॉस्फिअर जो आहे तो पूर्णपणे हवेने भरलेला आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं तरी, कारण नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स ॲटमॉस्फिअरमध्ये असतात ते आपल्याला माहिती आहे. कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, नंबर ऑफ व्हेरियस गॅसेस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. इनडायरेक्टली गॅसेस असतात म्हणजे त्या ठिकाणी एअर फॉर्म तो असतो. ओके. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो नेमका काय असतो, तर तो एक डाऊनवर्ड फोर्स असतो ड्यू टू इट्स वेट, बरोबर. म्हणजे इट एक्झर्ट्स, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करतं तर ते इट एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट. म्हणजे त्याच्या वेटनुसार त्या ठिकाणी त्याचं डाऊनवर्ड फोर्सला त्या ठिकाणी आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं जे प्रेझेन्स आहे त्या ठिकाणी जाणवतं, बरोबर. म्हणजे प्रेशर आहे म्हणजे काहीतरी वेट त्याला आहे म्हणजे तो डाऊनवर्ड डायरेक्शनलाच त्या ठिकाणी त्याचं एक्झर्ट होण्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसली. म्हणजे डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा सर्व बेस आहे आणि ह्या डायरेक्शनने त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते एक्झर्ट झालेलं त्या ठिकाणी दिसतं. आणि द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या फोर्समुळे जो प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट होतो त्या प्रेशरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे या ठिकाणी नाव देऊ शकतो. ओके. म्हणजे ॲट एनी पॉईंट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द वेट ऑफ अ कॉलम ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन स्टार्टिंग. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रिजनचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तेवढ्या सिस्टीममध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ त्या ठिकाणचं प्रिमायसिस, नंबर ऑफ त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक जे परमेबिलिटी असेल त्याच्यावरती तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो तुमचा तो डिपेंड असेल. आता ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही समजा थोडंसं ओव्हरलुक केलं तर तुम्हाला इथं दोन भाग आपण ह्या ठिकाणी केलेले आहे. ह्या भागामध्ये नंबर ऑफ त्या ठिकाणी हे जे व्हाईट डॉटेड पार्ट दिसतं त्याची डेन्सिटीची जी ती हाय आहे आणि ह्या ठिकाणीची डेन्सिटी जी आहे ती थोडीशी कमी आहे. म्हणजे हा तुमचा अर्थ सरफेस झाला, बरोबर. अर्थ सरफेसपासून जसजसे आपण वरती जाऊ याच्यावरून आपण काय सांगू शकतो की तिथं त्याची डेन्सिटी जी आहे म्हणजे एअर मॉलिक्युलची ती कमी कमी होत जाते. सरफेसवरती ती मोस्ट ऑफ काहीतरी एका पर्टिक्युलर रिजनपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला असं जाणवेल की तिथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे असतात गॅसचे त्या ठिकाणी जास्त असतात. ओके. त्याचं जे प्रेझेन्स आहे ते आपल्याला पुढे ह्या पॉईंटमध्ये क्लिअर करता येईल. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट ॲट द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे अर्थ जे सरफेस आहे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते हायेस्ट असतं. दॅट इज ॲट द सी लेवल. म्हणजे सी लेवलपासून जर तुम्ही विचार केला
सी लेवल म्हणजेच काय, आपण ॲटमॉस्फेरिक सरफेस ज्या भागापासून असतं अर्थ त्या भागाचा आपण विचार करू. अँड डिक्रीजेस ॲज वी गो अबोव्ह, जे आपण मागच्याच पॉईंटला बोललो की जसं आपण वरती जाऊ तसं त्या ठिकाणी ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते डिक्रीज त्या ठिकाणी होत जाईल. ओके, जसं आपण सरफेसपासून वरती जाऊ तसं त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते थोडंसं डिक्रीजिंग फॉर्ममध्ये असेल. सरफेसच्या लेव्हलला आपण आलो की त्या ठिकाणी ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते मॅक्झिमम त्या ठिकाणी असेल. तर सी लेवलच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ह्या ठिकाणी आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण म्हणू शकतो. म्हणजे सी लेव्हलच्या सरफेसला आपण कोणत्याही पॉईंटची हाईट जी आहे किंवा कोणत्याही हिलची हाईट जी आहे ती सी लेवलपासून घेतो. मग तसं सी लेवलच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही ह्या ठिकाणी त्याला नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा की नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण कुठे म्हणू शकतो. जनरली ज्या ठिकाणी सी लेवलच्या पॉईंटला त्या ठिकाणी आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर त्याची हाईट डेन्सिटी जी आहे, डेन्सिटी ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट. जसजशी हाईट तुम्ही जसजशी सरफेसपासून वर जासाल तसं त्या ठिकाणी तुम्हाला एअरची डेन्सिटी जी आहे ती कमी झालेली दिसेल. बरोबर, एक पर्टिक्युलर हाईट त्या ठिकाणी दिलेली की 8 किलोमीटर सरफेसपासून समजा तुम्ही वरती गेला तर त्या ठिकाणी ती डेन्सिटी जी आहे ती निग्लिजिबलच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी येईल एअरची. ओके, म्हणजे तुम्ही जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते 8 किलोमीटरच्या सी लेवलपासून 8 किलोमीटरच्याच आत त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो कन्सिडर करू शकतो किंवा तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी येऊ शकतो. 8 किलोमीटरच्या वरती जर तुम्ही गेलात तर त्याला थोडंसं तुम्हाला ते अभ्यासायला अडचणीत जाईल किंवा त्या ठिकाणी तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो तुम्हाला प्रोड्यूस झालेला किंवा त्या ठिकाणी आहे असं मेन्शन करता येत नाही. ओके, द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज व्हॅक्यूम. आणि त्याच भागाला आपण ह्या ठिकाणी व्हॅक्यूम असं म्हणतो. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, म्हणजे गॅस प्रेशर जे आहे म्हणजे काय, त्या डेन्सिटी त्या ठिकाणी एअरची ही एकदम निग्लिजिबल झाली. त्या ठिकाणी व्हॅक्यूम जे आहे म्हणजे निर्वात पोकळी आपण त्याला म्हणतो. त्या ठिकाणी देअर इज नो प्रेझेन्स ऑफ एअर त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी व्हॅक्यूम असं मेन्शन करू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली ती डेफिनेशन तुम्हाला करता येते की द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅक्यूम. ओके, परफेक्ट ऑर ॲब्सोल्यूट व्हॅल्यूम इज व्हेन, म्हणजे परफेक्ट किंवा ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम आपण केव्हा म्हणू शकतो की जेव्हा त्या ठिकाणी मॅटरचं प्रेझेन्स नसतो, म्हणजे मॉलिक्युल्सचाच तो भाग आला. दॅट इज नो ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. बरोबर, म्हणजे गॅस मॉलिक्यूल पण त्या ठिकाणी नसेल किंवा ॲटम पण त्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याला परफेक्ट ऑर ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम जे आहे ते त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, युजली व्हॅक्यूम रेफर्स टू कंडिशन्स when the gas pressure is considerably smaller than the atmospheric pressure. व्हॅक्यूम आपण किंवा रेफर करू शकतो. व्हॅक्यूम रेफरची कंडिशन केव्हा होऊ शकते, when the gas pressure is considerably smaller than the atmospheric pressure. म्हणजे जे गॅसचं प्रेशर आहे ते आपण असं मेन्शन करू शकतो की ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी आहे, स्मॉलर आहे. त्यावेळेसच आपण त्या पॉईंटला त्या ठिकाणी ह्या व्हॅक्यूमला त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आपण टाईप जे आहे ते थोडेसे बघितले. ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन आपण बघितली. जसं आपण सरफेसपासून वरती जाऊ तसं तुम्हाला त्या ठिकाणी काय ऑब्झर्वेशन करता येतं, तुम्ही काय ऑब्झर्व करू शकता त्याचा आपण ह्या ठिकाणी अभ्यास केला. व्हॅक्यूम कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा व्हॅक्यूम मीडियम काय असतं, कशा पद्धतीने आपण तिला प्रोड्यूस करू शकतो याचा पण आपण ह्या ठिकाणी थोडासा विचार ऑब्झर्वेशन जे आहे ते या पॉईंटला केलेला आहे. ओके, पुढच्या भागामध्ये आपण एक इक्वेशन जे आहे त्याचा विचार करू, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशरचा. ओके, ॲब्सोल्यूट प्रेशर जे आहे ते आणि गेज प्रेशर जे आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी थोडासा विचार करू. तर इनडायरेक्टली ह्या ठिकाणी ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असतं किंवा गेज प्रेशर जे आहे ते काय असतं याचं आपण थोडंसं ऑब्झर्वेशन जे आहे या ठिकाणी करू. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर जे आहे ते अभ्यासण्यासाठी आपल्याला एक डायग्रॅम जी आहे ती ह्या ठिकाणी घ्यावी लागेल. ती डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की एक कंटेनर त्या ठिकाणी आहे, वॉटर त्या ठिकाणी आहे,
इमॅजिनरी सिलेंडर जो आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, बरोबर. हा मधला जो भाग आहे, पोर्शन आहे, तो इमॅजिनरी सिलेंडर आहे, बरोबर. हे जे डार्क पॉईंटमध्ये केलेलं आहे ते वॉटर आहे आणि ह्या ठिकाणी एअर आहे, प्रेझन्स ऑफ एअर त्या ठिकाणी आहे, बरोबर. आता ह्या पॉईंटमध्ये हॉरिझॉन्टल बेस एरिया जो आहे तो आपण त्या सिलेंडरचा ए घेतलेला आहे, बरोबर. ह्या ठिकाणी दिसतो तो सिलेंडरचा जो एरिया आहे तो ए आपण त्याला म्हणतो आहे. अँड हाईट जी आहे ती H1 - H2 आपण तिला म्हणतो, म्हणजे ही हाईट जी आहे ती H1 - H2 आपण तिला मेन्शन करतो आहे, बरोबर. H1 आणि H2 जे आहे ते नेमकं काय आहे, H1 अँड H2 काय आहे, तर बिईंग द हाईट्स मेजर्ड फ्रॉम रेफरन्स पॉईंट, बरोबर. एका रेफरन्स पॉईंट म्हणजे काय, तर त्या सिलेंडरचे एक मेन्शन केलेला जो पॉईंट असेल त्या सिलेंड्रिकलच्या एरियाचा, त्या पॉईंटपासून आपण त्याची हाईट जी ती मेन्शन करणार आहोत, बरोबर. ह्या ठिकाणी हाईट इन्क्रीजिंग अपवर्ड्स म्हणजे H1 इज ग्रेटर दॅन H2. H1 आपण वरती घेतलेला आहे, H2 आपण डाऊनवर्डला घेतलेला आहे. तर H1 जो आहे ती हाईट जी ती आपण मॅक्झिमम त्या ठिकाणी सांगतो आहे किंवा मॅक्झिमम आपण त्या ठिकाणी तिला मेन्शन करतो आहे, ओके. आता ह्या पॉईंटमध्ये आपण जर बघितलं तर डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर लेट P1 अँड P2, बरोबर. आता हा P1 कुठे आहे, तर ह्या ठिकाणी P1 आहे, बरोबर. आणि P2 जो आहे तो बेसला आहे, म्हणजे डाऊनवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी P1 आणि P2चा जो पोर्शन आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो आहे, बरोबर. म्हणजे हा इथं P1 आहे, हा इथं P2 आहे, बरोबर. ते काय तर ते प्रेशर आहेत, काय तर ते प्रेशर आहेत ऑफ लिक्विड ॲट पॉईंट्स H1 अँड H2, म्हणजे H1 आणि H2 ह्या पॉईंटला त्या ठिकाणी ते प्रेशर आहे. द लिक्विड सिलेंडर इज अंडर द ॲक्शन ऑफ फॉलोइंग व्हर्टिकल फोर्सेस. लिक्विड सिलेंडर जे मध्ये आहे, हा जो पार्ट आहे हा मधला लिक्विड सिलेंडर, त्याच्यावरती काहीतरी व्हर्टिकल फोर्सेस जे आहे ते एक्झर्ट होतात. नेमके ते कोणते, तर तीन प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी इक्वेशन्स जे आहेत त्याच्यावरती एक्झर्ट होणारे फोर्स जे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. द फोर्स ड्यू टू द वेट ऑफ द वॉटर कॉलम अबोव द सिलेंडर, बरोबर. द फोर्स ड्यू टू वेटमुळे ऑफ द वॉटर, कशाच्या तर वॉटरच्या, अबोव द सिलेंडर म्हणजे सिलेंडरच्या अबोव असणारं जे वॉटर आहे त्या वॉटरच्या वेटमुळे त्या सिलेंडर बॉडीवरती एक्झर्ट होणारा, लिक्विड सिलेंडरवरती एक्झर्ट होणारा फोर्स ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन द टॉप ऑफ द सिलेंडर, म्हणजे टॉप ऑफ द सिलेंडर ह्या ठिकाणी तो नेमका किती, तर तो असेल, त्या फोर्सला आपण F1 म्हटलेला आहे. डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल ते, म्हणजे F1 बिकम्स इक्वल्स टू P1 टाइम्स A, बरोबर. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला तो बॉटमकडे एक्झिट होते, म्हणजे डाऊनवर्ड एरियाला, बरोबर. डाऊनवर्ड ह्या ठिकाणी शब्द आहे म्हणून त्या ठिकाणी एरिया आपण घेतो आहे, बरोबर. म्हणून त्या वरच्या भागामुळे एक्झिट होणारा जो फोर्स आहे तो त्या सिलेंडरच्या एरियावरती किती, तर P1 टाइम्स A, एवढं त्या ठिकाणी पहिलं इक्वेशन आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. नंतर सेकंड फेजमध्ये, सेकंड पॉईंटमध्ये आपण काय दिलं की फोर्स ड्यू टू वॉटर बिलो द सिलेंडर. आता हे जे बिलो द सिलेंडर म्हणजे ह्या ठिकाणचं जे बिलो द सिलेंडरच्या बिलो असणारं जे वॉटर आहे ते ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. आता हा जो फोर्स असेल तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट करेल ऑन द लोअर सरफेस ऑफ द सिलेंडर, म्हणजे सिलेंडरच्या लोअर सरफेसवरती, बरोबर. आणि तो फोर्स किती, तर त्याला आपण F2 मेन्शन करतो आणि तो प्रेशर त्याच्यावरती आणि एरिया समजा करस्पॉन्डिंग. त्याच्यामुळे इक्वेशन सेकंड काय आलं आपलं पहिल्यासारखंच, F2 इक्वल्स टू P2A मेन्शन केलेलं आहे सर्व सेंटेन्स. ते व्यवस्थित तुम्ही हे जर सेंटेन्स वाचलं किंवा हे सेंटेन्स वाचलं तर तुम्हाला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जे आहे ते लगेच त्या ठिकाणी समजायला मदत होईल. तिसऱ्या भागामध्ये या ठिकाणी म्हटलं की वेट ऑफ द लिक्विड सिलेंडर ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता ते वेट किती असेल तर मास इंटू ग्रॅव्हिटी, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये असणारं mg, वेट ऑफ द लिक्विड सिलेंडर ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता कोणतीही बॉडी तुम्ही पाण्यात टाकली तर ती डाऊनवर्ड डायरेक्शनलाच जाते, कारण का तर त्या बॉडीच्या वेटमुळे. तुम्ही दगड जरी पाण्यात टाकला तरी तो खालतीच जातो, वरती तो जाणार नाही. काहीतरी प्रमाणात तो खालती जाण्याचा प्रयत्न करेल, कारण का तर त्याला काहीतरी वेट असेल. आणि हा सिलेंड्रिकल बॉडी आहे, सिलेंडर आहे, त्याला समथिंग वेट आहे, एरिया आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं त्याच्यावरती त्याच्या एक्झर्ट होणारा जे फोर्स आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनलाच त्या ठिकाणी एक्झर्ट करण्याचा प्रयत्न कर. मग नेमका तो किती, तर ते वेट जे असेल इनडायरेक्टली तो फोर्सच त्या सिलेंडरचा असेल m × g. एक इक्वेशन आपण बघितलेलं आहे डेन्सिटीचं इक्वेशन जे आहे ते आपण मास अपॉन व्हॉल्यूम घेतो, त्याच्यावरून तुम्हाला मास कसा फाइंड करायचा, रो × v, बरोबर. ह्या इक्वेशनमध्ये डेन्सिटीच्या फॉर्म्युलावरनं हे इक्वेशन जे आहे ते आपण घेऊ शकतो. या ठिकाणी m जो आहे तो आपण म्हणतो आहे
एम बिकम्स मास ऑफ लिक्विड, व्ही बिकम्स व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आणि रो जो आहे तो काय असेल तर तुमचं ते डेन्सिटी ऑफ लिक्विड असेल. परंतु व्ही जो आहे ते तुमचं व्हॉल्यूम आहे. बरोबर, हा व्ही जो आहे तुमचं ते व्हॉल्यूम आहे. व्ही कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, तर व्हॉल्यूम जे आहे ते एरिया त्या सिलेंडरचं आणि त्या सिलेंडरची हाईट. बरोबर, एरिया इंटू हाईट. बरोबर, जे तुम्हाला या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये इथं तुम्हाला ते मेन्शन करताना ते आपल्याला ह्या ठिकाणी असं जाणवली तर व्ही बरोबर आपण ह्या ठिकाणी AH असं घेतलेलं आहे, कारण व्हॉल्यूमची ती कन्सेप्ट आहे. म्हणून पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या कंडिशनमध्ये आपण ह्या इक्वेशनला किंवा त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी कशा पद्धतीने मेन्शन करू शकतो, तर व्ही हाईट जी आहे ती आपण ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे H1 - H2. त्याच्यामुळे आपण ह्या फॉर्म्युलामध्ये रो व्हीच्या जागी A इंटू H म्हणजे H1 - H2 असं त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके. पुढच्या स्टेपमध्ये ॲज द वॉटर इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम, जर समजा वॉटर जे तुमचं ते समजा स्टॅटिक इक्विलिब्रियमला असेल तर द फोर्सेस ऑन द सिलेंडर आर बॅलन्स. त्याच्यामुळे एक्झर्ट होणारे जे फोर्सेस आहे त्या ठिकाणचे ते बॅलन्स असतील. देअर फॉर द नेट फोर्स ऑन द सिलेंडर इज 0. म्हणजे त्या सिलेंडरवरती एक्झर्ट होणारा जे फोर्स आहे त्या ठिकाणी किती असेल तर ते 0 असेल. त्याचं इक्वेशन काय आलं तर ते F1 + mg - F2 बिकम 0. बरोबर, याच्यावरनं आपण F2 काय लिहू शकतो तर F1 × mg, F1 + mg. बरोबर, म्हणजे झालं तुमचं इक्वेशन नंबर 5. 1 2 3 4 5 इक्वेशनचा जर तुम्ही विचार केला म्हणजे सबस्टिट्यूटिंग इक्वेशन्स 1 2 3 and 4 इन इक्वेशन नंबर 5, तर आपल्याला ह्या ठिकाणी असं जाणवेल की P2A = P1A प्लस रो AG टाइम्स H1 - H2. फक्त तुम्हाला इक्वेशन 5मध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या, म्हणजे काय तर F2ची व्हॅल्यू टाकायची आहे, F1ची व्हॅल्यू टाकायची आहे आणि mg ॲज इट इज त्या ठिकाणी आहे. त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला पुढच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या अशा प्रकारे त्या ठिकाणी मेन्शन करता येते. बरोबर, मग याच्यात पण तुम्ही समजा A जो आहे तो प्रत्येक ठिकाणी आहे तो जर कॉमन काढला, म्हणजे इथं A आहे, इथला आणि इथला A जर कॉमन काढला तर तो एकमेकांना कॅन्सल करेल. म्हणून पुढच्या स्टेपमध्ये फक्त P2 राहील = P1 प्लस A कॅन्सल झाल्यामुळे रो G H1 - H2 असं त्या ठिकाणी इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करता येतं. जर इफ द टॉप ऑफ द सिलेंडर इज शिफ्टेड टू द सरफेस ऑफ द लिक्विड विच इज एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, म्हणजे जर समजा टॉप ऑफ द सिलेंडर जे आहे ते शिफ्टेड टू द सरफेस ऑफ द लिक्विडच्या सरफेसकडे समजा ते शिफ्ट झालं तर ते तुम्हाला ॲटमॉस्फिअरकडे घेऊन जातं. त्याच्यामुळे आपण P1 = P0 दॅट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट द सरफेस असं आपण त्याला मेन्शन करू. म्हणजे तो सिलेंडर जो आहे तो तुम्हाला या डायग्राममध्ये तुम्ही बघितला तर तो असा वरती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. हे केव्हा तर समजा तुमचा सिलेंडरचा जो टॉप आहे तो सरफेसकडे शिफ्ट झाला तर, बरोबर, त्यावेळेस आपण P1 = P0 त्याला म्हणू, म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा ऑफ द सरफेस असेल. त्यावेळेस तुमची H1 जी आहे ती 0 असेल, H2 जी आहे ती तुमची -H झालेली असेल, कारण 0 म्हणजे H1 0 आला, H2 काय आला तुमचा, मग आपण Hची व्हॅल्यू जी आहे ती मागच्या इक्वेशनमध्ये H1 - H2 घेतला, त्याच्यामुळे H जो आहे तुमचा तो H2 जो आहे तो -H त्या ठिकाणी होईल. बरोबर, आणि त्यालाच आपण डेप्थ जी आहे ते पण म्हणू शकतो बिलो द सरफेस. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि P2 जो आहे त्याला आपण P म्हणणार आहोत. बरोबर, P2 जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, P म्हणणार आहोत. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहे जर आपण त्या ह्या 6मध्ये टाकल्या, म्हणजे P2च्या जागी P टाकली, P1च्या जागी समजा P0 टाकला, त्याच्यानंतर H1 H2च्या जागी समजा आपण ह्या ठिकाणी इक्वेशन टाकून म्हणजे 0 तो झाला, H2च्या जागी आपण D टाकला समजा, तर ती इक्वेशन जे आहे ते आपल्याला मायनस प्लस होईल, तर तुम्हाला ते P = P0 प्लस D रो G अशा पद्धतीने तिथं तुम्हाला ते मेन्शन करता येईल. बरोबर, आता हे जे इक्वेशन नंबर 7 आहे, हे जे इक्वेशन नंबर तुमचं जे 7 आहे त्या इक्वेशन नंबर 7ला आपण ॲब्सोल्यूट प्रेशरचं इक्वेशन जे आहे ते म्हणू शकतो ॲट अ डेप्थ D बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड. बरोबर,
म्हणजे बिलो द सरफेस ऑफ द लिक्विडचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण ह्या ठिकाणी ह्या 7 नंबरच्या इक्वेशनला ते मेन्शन करू शकतो की तो तुमचा ॲब्सोल्यूट प्रेशर जे आहे ते ह्या ठिकाणी आपण त्याला मेन्शन करू शकतो, बरोबर. अशाच प्रकारे इफ द सिलेंडर इज अबोव द लिक्विड सरफेस, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इफ द सिलेंडर इज अबोव द लिक्विड सरफेस बाय अ डिस्टन्स h देन P2 बिकम्स P0. जसं P1चं आपण घेतलं तसं आता P2ला आपण ते मेन्शन करू शकतो आणि त्यामुळे तुमचं P1 बरोबर P असेल, H1 बरोबर H असेल, H2 बरोबर 0 आला आणि रो म्हणजे रो एअर त्याला आपण म्हणू शकतो. तर ते इक्वेशन तुमचं 6 नंबरचं काय होईल तर P = P0 मायनस H रो G अशा पद्धतीने आपण त्याला मेन्शन करू शकतो. आणि हेच तुमचं जे इक्वेशन आहे ते ॲब्सोल्यूट प्रेशरचं इक्वेशन असेल, पण ते अबोव द सरफेस ऑफ द लिक्विडचं असेल, बरोबर. अबोव द सरफेस ऑफ द लिक्विडचं ते इक्वेशन तुमचं त्या ठिकाणी मेन्शन तुम्हाला साध्या पद्धतीने ते करता. म्हणजे अशा प्रकारची डायग्राम असेल, बरोबर. म्हणजे काय तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त मेन्शन एवढंच करा की इफ द सिलेंडर इज अबोव द लिक्विड सरफेस बाय डिस्टन्स h, बरोबर. म्हणजे ह्या h डिस्टन्सने त्या ठिकाणी तुम्हाला ते सिलेंडर समजा अबोव आलं द सरफेस, तर त्यावेळेस P2 जो आहे तुमचा तो P0 होईल, P1 जो आहे तुमचा तो P होईल आणि H1 जो आहे तुमचा तो H होईल, फक्त H2 बिकम 0 त्या ठिकाणी होईल, तर बरोबर. आणि रो जो येतो आपण रो एअर, कारण ते पूर्णपणे सिलेंडरमध्ये एअर पूर्ण त्या ठिकाणी असेल आता, कारण ती वॉटरमध्ये नसेल. त्याच्यामुळे तुमचं इक्वेशन जे आहे ते P0 मायनस H रो एअर जे असेल, आणि ह्याच इक्वेशनला आपण ॲब्सोल्यूट प्रेशर ॲट हाईट H अबोव द सरफेस ऑफ द लिक्विड असं त्याला आपण मेन्शन करू शकतो. ओके, म्हणजे हे झाले तुमचे ॲटमॉस्फेरिक ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशरच्या बद्दलची ती कन्सेप्ट होती. नवीन पॉईंट आता आपण बघणार आहोत. नवीन भाग जो आहे तो आपण आता या ठिकाणी क्लिअर करणार आहोत, बरोबर. जो आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स त्याला आपण म्हणतो, बरोबर. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक म्हणजे थोडंसं वॉटरचं त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंटेशन जे आहे ते करावं लागेल, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि त्याच्या थ्रू आपण हा जो पॉईंट आहे तो थोडासा या ठिकाणी समजून घेऊ. डायग्राम आपल्याकडे आहे. डायग्राम जी आहे ती आपल्याकडे ह्या प्रकारामध्ये 2 प्रकारामध्ये डायग्राम जे आहे ते आपण ह्या ठिकाणी दाखवतो आहे, बरोबर. कन्सिडर द इंटरकनेक्टेड व्हेसल A, B, C अँड D. इंटरकनेक्टेड म्हणजे काय तर याचं कनेक्शन याच्याशी, म्हणजे Aचं कनेक्शन Bशी, Bचं कनेक्शन Cशी आणि Cचं कनेक्शन Dशी. इनडायरेक्टली चारही जे आहे ते एकमेकांशी इंटरकनेक्टेड असेल, बरोबर. वेन अ लिक्विड इज पोर इन एनी वन ऑफ द व्हेसल, म्हणजे कोणत्याही एका व्हेसलमध्ये तुम्ही जर समजा त्या ठिकाणी लिक्विड जे ते इंट्रोड्यूस केलं, पोर केलं म्हणजे काय तर इंट्रोड्यूस केलं, तर इट इज नोटीस दॅट द लेवल ऑफ लिक्विड इन ऑल द व्हेसल. त्यावेळेस आपण असं मेन्शन करू शकतो की ती जी लेवल आहे सर्व व्हेसलची ती सगळ्यांची अशी सारख्या पद्धतीने आपल्याला ऑब्झर्व करा. म्हणजे तुम्ही कोणत्याही एका जर समजा व्हेसलमध्ये ते लिक्विड टाकलं, सगळ्यांची लेवल जी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल, ही लेवल आणि ही लेवल जी आहे ती त्या ठिकाणी सारखीच तुम्हाला त्या ठिकाणी जाणवायला त्या ठिकाणी दिसेल, बरोबर. अँड होल्ड डिफरंट अमाऊंट ऑफ लिक्विड, दिस इज नोन ॲज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी की समजा तुम्ही एखाद्या व्हेसलमध्ये लिक्विड जे आहे ते पोअर केलं, इंट्रोड्यूस केलं, आपण असं त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो की द लेवल ऑफ लिक्विड इन ऑल द व्हेसल इज द सेम अँड धिस ऑब्झर्वेशन इज प्रिप्लेक्सिंग. म्हणजे सारखं कसं का दिसतं, कारण का तर द व्हेसल्स आर डिफरंट शेप अँड होल्ड डिफरंट अमाऊंट ऑफ लिक्विड, बरोबर. तर व्हेसल काय असेल तर ते व्हेसल जे आहे ते त्याचा शेप जो आहे तो डिफरंट आहे आणि डिफरंट असल्यामुळे त्याच्यामध्ये असणारं लिक्विड जे थोडंसं त्या ठिकाणी त्याचं चेंज झालेलं असं आपल्याला ऑब्झर्व करता येतं. आणि त्याच पॉईंटला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणू. पॅराडॉक्स म्हणजे काय तर थोडंसं आपल्याला ते इमॅजिन करावं लागेल, बरोबर. अशा प्रकारची ती कन्सिडरेशन असेल. आता तुम्ही ह्या ठिकाणी जर डायग्राममध्ये बघितलं तर A, B, C जे आहे ते थोडेसे सारख्या प्रमाणात दिसत आहेत आणि शेप त्याचं थोडंसं Cपेक्षा वेगळा आहे. C थोडासा आपल्याला असं वाटतं की तो मोठा आहे, बरोबर. ड्यू टू द शेप ऑफ व्हेसल C इट कॅन बी अज्युम दॅट द प्रेशर ॲट द बेस ऑफ व्हेसल C वुड बी मोर दॅन ॲट द प्रेशर ऑफ द व्हेसल
बी, म्हणजे बीचं जर तुम्ही या ठिकाणी शेप बघितला आणि सीचा जर शेप बघितला तर तुम्ही असं ऑब्झर्व करू शकतात की द प्रेशर ॲट द बेस ऑफ व्हेसल सी वुड बी मोर दॅन दॅट ऑफ द बेस बी, कारण याचा एरिया जास्त आहे, इथे एरिया कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रेशर जे त्या ठिकाणी मॅक्झिमम असं एकजट झालेलं आपल्याला दिसेल, कारण वरचा एरिया त्याचा हा एरिया देतो त्याचा मॅक्झिमम आहे, बरोबर. म्हणून असं थोडंसं नॉर्मल ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतं, आणि त्याच ऑब्झर्वेशनवरून आपण या ठिकाणी असं मेन्शन करू शकतो की सीचा जो बेस आहे त्याला प्रेशरचं जे अमाऊंट आहे त्याची मॅक्झिमम त्या ठिकाणी असेल, बरोबर. द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इज द सेम फॉर ऑल द प्लेसेस, सगळ्यांची हाईट जी आहे लिक्विडची ती सारखीच आहे. Therefore the pressure of liquid column in each vessel in the same and the system is in equilibrium, म्हणजे प्रेशर हाईट सेम आहे म्हणून आपण असं त्या ठिकाणी अजून एक ऑब्झर्वेशन करू शकतो की प्रेशर त्या ठिकाणचं सारखं असेल, आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ती पूर्ण सिस्टीम जी आहे ती इक्विलिब्रियम आपण कन्सिडर करू शकतो. The forces exerted by the walls of the vessels on the liquid, these forces are perpendicular to the walls of the vessel, त्या वेसलच्या वॉलवरती एकजट होणारा जो प्रेशर आहे तो पूर्णपणे परपेंडिक्युलरली त्या ठिकाणी एकजट होतो आहे, हे आपण ह्या डायग्रामच्या भागावरनं त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. असं साधं रिप्रेझेंटेशन आपल्या ह्या डायग्राममध्ये करता येतं आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही थोडासा जर विचार केला ए बी ए असं त्या ठिकाणी थोडंसं रिप्रेझेंटेशन जे तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतं, बरोबर. म्हणजे साधं हे हायड्रोस्टॅटिक प्रॉडक्टचं एक्झाम्पल आहे, डायग्रॅमॅटिकली आपण ते सांगू शकतो. त्याच्या नंतरच्या पॉईंटमध्ये म्हणजे ह्या हायड्रोस्टॅटिक प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व करता येतं किंवा काय मेन्शन करायचं आहे, तर व्हेसल कन्सिडर करून त्याच्यामध्ये एकजट होणारं जे प्रेशर आहे त्याचा तुम्हाला ह्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण ह्या ठिकाणी थांबू, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.